जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरू समर्थ आंबेर बाबा, सर्व संत मंडळी कलियुगामध्ये जन्माला आली. त्यांनी स्वतः भगवंताचं नामस्मरण केलं, देवरूप झाले आणि तुम्हा आम्हाला माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपानं, अभंगवाणीच्या रूपानं, अमृतानुभवाच्या रूपानं ईश्वरी स्वरूपाचं ज्ञान प्रगट केलं. म्हणून आपल्याजवळ असणारा परमात्मा पांडुरंग, त्या परमात्म्याचं 2 मिनटं ध्यानरूपी म्हणून नामस्मरण करावं अशी सर्वांना प्रेमपूर्वक विनंती आहे. दोन मिनटं संपलेली आहेत. राजाभाऊ मते प्रार्थना पुढं म्हणतील, आपण सर्वांनी पाठीमागं म्हणायची. आता विश्वास मके देवे, आता विश्वात्मके देवे, वाग यज्ञे तोषावे, तोषणी मज द्यावे, कसाय दान घे, कळाची व्यंकटी सांडो, दया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वसधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लावो, प्राणी जात पुंडलिकावते श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु समर्थ आंबेर बाबा महाराज की जय, जनता जनार्दन महाराज की जय.
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरू समर्थ आंबेर बाबा, सर्व संत मंडळींनी कलियुगामध्ये जन्म घेतला. स्वतः भगवंताचं नामस्मरण केलं. देव पाहोयाशी गेलो, तेथे देवच होणी ठेवलं. देवरूप झाले आणि तुम्हा मला अभंगवाणीच्या रूपानं, अमृतानुभवाच्या रूपानं, संत महात्म्यांनी ज्ञान प्रगट केलं आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी गीताशास्त्रावर 700 श्लोकावर 9034व्यामध्ये मार्गदर्शन तत्व प्रकट केलेलं आहे. म्हणून तुम्हा मला कलियुगामध्ये मनुष्य जन्म मिळाला, हे खरं तुमचं आमचं भाग्य आहे. भाग्य का म्हणायचं? कृता त्रेता द्वापार युगामध्ये तपश्चर्या करण्यासाठी हजारो वर्षे तपश्चर्या करावी लागत होती. विश्वामित्राने 60,000 वर्षे तपश्चर्या केली कृता युगामध्ये. 1,00,000 वर्षाचं आयुष्य. त्रेतायुगामध्ये 1 शून्य काढलं की 10,000 वर्षाचं आयुष्य होतं. द्वापार युगामध्ये 1 शून्य काढलं की 1000 वर्षाचं आयुष्य होतं. आणि कलियुगामध्ये 1 शून्य काढलं की 100 वर्षाचं आयुष्य तुम्हा मला दिलं आहे. पण आपण 100ही गाठत नाही. मनुष्य जन्म किती मोलाचा आहे, लाख मोलाचा आहे, पण त्याची आपण किंमत करत नाही. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून माऊलींनी 90व्यातल्या पहिल्या ओळीमध्ये मार्गदर्शन करताना म्हटलेलं आहे, तरी अवधान एक मग सर्व सुखाशी पात्र होजे, हे उघडाय का. केवढी मोठी प्रतिज्ञा 725 वर्षापूर्वी नेवाशे गावातल्या शिवालयाच्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली. जसं आपलं तोंड पाहण्यासाठी आपल्याला समोर आरसा ठेवावा लागतो, तसं आपल्याला तोंड दिसणार नाही. आपलं मुख पाहण्यासाठी आरसा ठेवतो, तसं आपलं स्वतःचं स्वरूप पाहण्यासाठी ज्ञानरूपी आरसा प्रगट करावा लागतो. आपण अज्ञान, विज्ञान आणि ज्ञान, आपण अज्ञानात आहोत, पण शब्द पटणार नाही. का पटणार नाही? शब्दामध्ये आपण पाहतो ज्या कला आहेत, ते कलेतले गुण आपण अवगत करतो. कोणताही विषय असू द्या, 14 विद्या आहेत. 14 विद्यामध्ये शास्त्राचा अभ्यास करतो. अथर्ववेद, ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद. 3 हाताच्या देहासाठी, धन संपत्ती मिळवण्यासाठी अथर्ववेदामधून मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे उद्योगधंद्याचं मार्गदर्शन केलेलं आहे. ऋग्वेदामध्ये सगळ्या पृथ्वीवर वनस्पती आहेत. त्या वनस्पतीचा उपयोग आपल्या देहासाठी होणारा रोग नाहीसा करण्यासाठी वनस्पती शास्त्राचा अभ्यास केला जातो. म्हणून आयुर्वेदामध्ये नाडी परीक्षा असते. नाडी परीक्षेवर तुमचा रोग सांगितला जातो, तुम्हाला विचारत नाही. तो वैद्य
किंवा तो शास्त्रज्ञ, आयुर्वेदातला शास्त्रज्ञ एक तुमच्या हाताच्या नाडीमध्ये त्या ठोक्यामधून कफामधून रोग निर्माण झाला का, पित्तामधून झालाय का, वातामधून झालाय, हे तत्वज्ञान आयुर्वेदामध्ये ऋग्वेदामध्ये सांगितलेलं आहे. सामवेद गायनाचं शास्त्र आहे, नादब्रह्म आहे. त्या नादब्रह्माचा अभ्यास केला जातो. प्रत्येकाजवळ गायनाचं अंग आहे, पण वापर करत नाही, कळत नाही कसा. आणि आयुर्वेद म्हणजे यजुर्वेदामध्ये अध्यात्मशास्त्र आहे. त्या अध्यात्मशास्त्राचा अभ्यास केला जातो. म्हणून 4 वेद हे एक शास्त्र आहे. 6 शास्त्र एक शास्त्र आहे. नंतर गायन शास्त्र आहे. नंतर पद्य शास्त्र आहे. गद्य म्हणजे लेखन करणारी मंडळी असतात, विषयावर लेखन करतात. गद्य व्याकरण शास्त्र आहे. व्याकरण शास्त्र आहे. नंतर पोहण्याचं शास्त्र आहे. नंतर अश्वविद्येचं शास्त्र आहे. नेमबाजीचं शास्त्र आहे. म्हणजे अर्जुनाने वर चक्र लावलं, त्या चक्रावर मासा ठेवलेला आहे. तो मासा फिरतोय, पाण्यात त्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे आणि तो किती वेगात फिरतोय, आपण किती वेगामध्ये त्या माशाला आपण किती वेगामध्ये सोडायचा, हे शास्त्र आहे. म्हणजे ते ज्ञान सांगितलं जातं. नंतर कोकशास्त्र आहे. त्या सगळ्या विद्येमधलं स्वरूप आहे. आणि अध्यात्मशास्त्र आहे, सर्वश्रेष्ठ अध्यात्मविद्या आहे. म्हणून आपल्याला आत्मस्वरूप ज्ञान संपादन करण्यासाठी ज्ञानरूपी आरसा प्रकट करावा लागतो. जीवावर आलेली माया बाजूला करावी लागते. ती करण्यासाठी ध्यान करावं लागतं. म्हणून प्रत्येकाचा श्वास अखंड चालू आहे. जन्मलेल्या क्षणापासून देह सोडण्याच्या क्षणापर्यंत श्वास कोणाचाही बंद होत नाही. ज्या क्षणी श्वास बंद होतो त्या क्षणी क्रियामान कर्म आपल्यातून क्रियामान ते शरीरानं कर्म घडतं, वाचन कर्म घडतं आणि मनानं कर्म घडतं. या शरीरानं आपण दुसऱ्याला विनाकारण त्रास देतो. विनाकारण काय, त्याची संपत्ती हडप करण्यासाठी किंवा काय पैसा मिळवण्यासाठी चोरी करायला, पण तुम्ही लगेच काय देत नाही. मग त्या ठिकाणी चावी घेत असतो माणूस. शेवटी मारणार, बाबा मारू नको, मला माझे जीव घेऊ नको, ही चावी घे. पैशाची किंमत करत नाही, देहात असणाऱ्या जीवाची किंमत करतो, पण देहाची किंमत करतो. जीव त्याला तपास नाही. या देहात जीव आहे याचाही तपास नाही, पण जिवंत आहे म्हणून जीव आहे तो मानतो. म्हणून या जीवावर आलेली माया बाजूला काढण्यासाठी अखंड श्वास चालू आहे प्रणव स्वरूपामध्ये. त्याला श्वासाचं प्रणव स्वरूप म्हटलेलं आहे. त्या प्रणवामध्ये 2 नामाचा ध्वनी आहे. म्हणून कलियुगामध्ये आजच्या काळाच्या ओघामध्ये नेमकं नामस्मरण कसं करावं कोणालाही कळत नाही. मोदी एवढा फिरतो, प्राणायाम करतो, पण कसा करावं हे त्याचंही त्याच्याकडं नाही. शास्त्रशुद्ध प्राणायाम नाही. म्हणून किती फिरला तरी कोरोना पाठीमागं नाही. म्हणजे प्राणायामामध्ये काय अर्थ आहे, तुमचा आत श्वास जातो तो पूरक आहे,
बाहेर येतो तो रेचक आहे, सगळ्यांचा चालू आहे. 2 सेकंदामध्ये पूरक होतो, 2 सेकंदामध्ये रेचक होतो. आणि मग प्राणायाम कशाला म्हणतात? तो प्राण, आपण घेतलेला प्राणवायू पोटामध्ये मनाचा भाव नामामध्ये नामरूप केला की कुंभक तयार होतो. पहा, उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेला वारा स्थिर होतो त्यावेळेला उष्णता वाढते, गरम भयंकर होतो. तसा आपण घेतलेला श्वास पोटामध्ये केला, मनाचा भाव नामामध्ये नामरूप केला, कुंभक तयार झाला की पंचप्राण एके ठाई. आणि त्या पंचप्राणामध्ये नाभिस्थानी जीवाचं रक्षण करणारी आदिमाय शक्ती आहे. म्हणून देवीची 3.5 व्यासपीठ आहेत. म्हणून कुंडली शक्ती 3.5 वेटोळे घालून, म्हणून बाहेर स्वरूपामध्ये 3.5 व्यासपीठ आहे. म्हणून कुंडली शक्तीचे 3.5 वेटोळे वायुरूप. मग पहिलं व्यासपीठ आहे तुळजाभवानी तुळजापूरची. दुसरं व्यासपीठ आहे कोल्हापूरची लक्ष्मी माता. तिसरं व्यासपीठ आहे माहूरगडावरली नांदेड जिल्ह्यातली रेणुका माता. अर्ध व्यासपीठ आहे नाशिकची सप्तशृंगी माता. म्हणून तुमचा कुंभक पोटात तयार झाला, प्राण आधो होतो, जो ऊर्ध वाहतो तो अधो होतो, आपण आधो वाहतो तो ऊर्ध होतो. प्राण आपण एके ठाई मिळायला येतात. वारा सुटला की त्याचं घर्षण तयार झालं की त्यामध्ये विद्युत तयार होते. प्राण आधो झाला, आपण ऊर्ध झाला की या दोन्ही वायूंची टक्कर तयार होते. दोन्हींच्या घर्षणामध्ये नाभिस्थानी उष्णता निर्माण होते. आणि मग राहिलेले प्राण व्यान उदान आणि समान तिन्ही वायू खाली खेचले जातात, नाभीकडे येतात. आणि मग त्या वायूंची एकत्रीकरण झालं की मनाचा भाव नामामध्ये नामरूप होतो. मनाचा भाव नामरूप झाला की आदिमाया कुंडलिनी शक्तीला दाब बसतो. तिने मुख उघडलं की अर्धा वेढा सुटतो. मग अर्ध्या वेड्यामध्ये नाशिकची सप्तशृंगी माता आहे. त्यामध्ये जसं आपण आपल्या जीवाच्या ठिकाणी स्फुरण झालं, स्फुरणाच्या लहरी तयार झाल्या, कंठामध्ये पुटपुटतो, वैखरी वाणीने बोलतो. ही वाणी आपल्याला आता बहिर्निष्ठ स्वरूपामध्ये वैखरी वाणी बोलण्याचा अधिकार आहे. तसा कुंडलिनी शक्तीला दाब बसला, तिने मुख ओढलं, ओंकाराचं नाद ब्रह्म मुखामध्ये शिरलं. मग ती उलटी होती, उलटी भाषा तयार होते. तिथं त्या मुखामध्ये स्फुरण तयार होतं, स्फुरणामध्ये लहरी तयार होते. लहरीमध्ये मध्यमा वाणी कंठामध्ये जशी पुटपुटतो तशी कुंडलिनी शक्तीमध्ये मध्यमा वाणी तयार होते. आणि मग वैखरी वाणी मुखामधून अर्ध्या वेळा सुटल्यावर त्या अर्ध्या वेड्यामध्ये तो रामकृष्ण हरी म्हणू द्या, ओम नमो शिवाय म्हणू द्या, हरिओम म्हणू द्या, पांडुरंग म्हणू द्या, विठ्ठल म्हणू द्या, कोणताही ध्वनी काढू द्या. संतमेचा भगवंत स्वरूपाचा ध्वनी तयार झाला की त्या अर्ध्या वेढ्यामध्ये नाशिकची सप्तशृंगी माता दर्शन देते. आणि ते दर्शन झालं की अर्ध्या वेड्यामध्ये सप्तशृंगी मातेचा भाव तयार होऊन
तुम्हाला सप्तसंगी माता प्रसन्न होते. पुन्हा ओंकाराचं ध्यान वाढलं तो पूर्ण वेळा सुटला जातो. तिसरा वेळा पूर्ण सुटला जातो. तो सुटला त्यामध्ये आपली कुंडलिनी शक्तीमध्ये वैखरीवाणी निर्माण केलेली आहे. ते रामकृष्ण हरी या शब्दामधून प्रगट केल्याबरोबर माहूरगडावरली नांदेड जिल्ह्यातली रेणुका माता दर्शन देते, प्रसन्न होते. म्हणजे पूर्ण तिसऱ्या वेड्यामध्ये काय निर्माण झालं, नांदेड जिल्ह्यातली रेणुका मातेनं दर्शन दिलं. आणि मग पुन्हा ओंकाराचं ध्यान वाढलं की दुसरा वेढा सुटतो. दुसरा वेढा सुटला की त्यामध्ये कोल्हापूरची लक्ष्मी माता रामकृष्ण हरी म्हटल्याबरोबर दर्शन देते एका शब्दामध्ये. हा वैखरीवाणीतला नाही, आतल्या जीवाच्या स्वरूपातला तो शब्द आहे. अणुर्वाचेमध्ये अणुर्वाचेमधला रामकृष्ण हरी शब्द आहे. ओम नमो शिवाय आहे, हरिओम आहे, पांडुरंग आहे, विठ्ठल आहे, कृष्ण आहे, राम आहे. मी हृदय असता राम, सर्व सुखाचा आराम, भ्रांतिकाशी कामू विषयावर. तुमचा आमचा सगळ्याचा भाव विषयावर प्रगट झाला आहे. म्हणून हृदयात असणारा राम कळत नाही, देव कळत नाही. तुझ आहे तुझ पाशी, परी तू जागा चुकलाशी. मग कोल्हापूरची लक्ष्मी माता प्रसन्न झाल्यावर संपत्ती तुमच्या पाठीमागे येईल का तुम्हाला संपत्तीच्या पाठीमागं जावं लागेल? संपत्ती तुमच्या पाठीमागं उद्योगातून आपोआप तयार होईल. आपोआप हे अपयश येणार नाही. लक्षात घ्या पावर. कोल्हापूरची लक्ष्मी माता प्रसन्न झाल्यावर आता ती पहिला वेढा सुटला की तुळजापूरची भवानी माता, तिथं रामकृष्ण हरी शब्द उच्चारल्याबरोबर प्रसन्न होते एका शब्दामध्ये. आपण मुखाने किती रामकृष्ण हरी म्हणतो, ओम नमः शिवाय म्हणतो, हरिओम म्हणतो, काय काय म्हणत राहिला तरी भगवंत तुमच्या जवळ येत नाही. कारण मुखातून निघालेला शब्द बाहेर जातो आणि अंतर्निष्ठ कुंडलिनी शक्तीमधून निघणारा रामकृष्ण हरी शब्द प्रगट झाल्याबरोबर पहिल्या वेड्यामध्ये तुळजापूरची भवानी माता प्रसन्न होती. म्हणून छत्रपती राजाने जगद्गुरू तुकाराम महाराजांकडून हे नामस्मरण घेतल्याबरोबर सो म्हटल्याबरोबर ब्रह्मस्वरूप तुळजाभवानी प्रसन्न झाली. तुळजाभवानी मातेनं तलवार दिली, त्या तलवारीमध्ये तेज होतं. ती बाहेर काढली की जसं जास्त व्होल्टेजचा लाईट वापरली की आपले डोळे दिपतात, तशा तलवार बाहेर काढल्यावर ती अशी हल्ली चमकली की शत्रूचे डोळे दिपले जातात आणि मग शत्रू मारायला वेळ लागत नाही. म्हणजे छत्रपती राजांना तुळजाभवानी प्रसन्न झालेली होती. आधी सप्तसंगी माता, माहूरगडावरली रेणुका माता, लक्ष्मी माता कोल्हापूरची आणि तुळजाभवानी प्रसन्न झाली. म्हणून छत्रपती राजाने मुठभर म्हणजे थोड्या लोकांमध्ये हजारो सैन्यांचा पराभव केला. केवढी पावर आहे नामामध्ये, तरी अवधान एकले तिचे. सुटली का ओवी कुठं गेली, तिने कुंडलिनी शक्ती जागी झाल्यानंतर एवढी पावर तयार होते. आणि मग एवढी पावर तयार असताना आपण बाहेर का पडतो, इकडं तिकडं इतस्तता का पडतो? रामकृष्ण हरी म्हणतो, कोण गायन करतो, किती सुंदर गातो, पण काय गातो ते कळेना. नादब्रह्मामधून नादब्रह्माचा रस तयार होतो, नादब्रह्मामध्ये रस तयार होतो, पण त्या गाणाऱ्याला सेवन करता येत नाही. पहा,
सद्गुरू समर्थ आंबेर बाबा होते. कर्जावणे गावामध्ये लोंढे महाराज, बाबुराव दौंडकर, सीताराम पाटील, ती सगळी मंडळी भजन गायन शिकत होती. गुलाबराव जगताप त्या ठिकाणी शिक्षण देत होते. त्यांचं शिक्षण झाल्यानंतर बाबा नेमके गेले भजनाचा कार्यक्रम ठरला. गुलाबराव जगतापांनी गायन सुरुवात केलं. गायनाला नाद ब्रह्म तयार झाला. नाद ब्रह्म झाल्यानंतर त्या नादामधून ब्रह्मरस पाझरू लागला, पण त्याला सेवन करता आला नाही. बाबांनी ते कानाने ऐकल्यानंतर ब्रह्मस्वरूप प्रगट झाले आणि त्या नाद ब्रह्मामधून ब्रह्मरस सेवन केला. ब्रह्मरस सेवू काढा तेने पिढा निवारेल. म्हणजे केवढी पावर आहे आपल्याजवळ, पण आपण नेभळत पडलेलो आहे. आपल्याकडं ज्ञान आहे, आपण फार ज्ञानी समजतो. कोण राजकारणामध्ये ज्ञानी समजतो, कोण कलेमध्ये ज्ञानी समजतो, कोण कोणत्या विषयामध्ये ज्ञानी समजतो. कला वापरत असतो, पैसा संपत्ती मिळत असतो. कोणाला संपत्तीचा गर्व असतो, कोणाला ताकदीचा गर्व असतो. पैलवान असला की ताकदीचा गर्व असतो. कोणाला त्या ज्ञानामधून म्हणजे बहिर्निष्ठ विषयातल्या शास्त्रामधून तो कार्य करत असतो. व्याकरणशास्त्र शुद्ध बोलत असतो. म्हणून ते शिवाजीराव भोसले होते. त्यांचं भाषण सुरुवात झालं. व्याकरण शुद्ध भाषण तयार होत होतं. व्याकरण शुद्ध ऐकायला वाटत होतं. कोणत्याही बहिर्निष्ठ विषयावर ते भाष्य करत होते, बोलत होते. कृष्ण मेनन जगाच्या व्यासपीठावर 8 तास बोलत होते. किती तास? 8 तास बोलत होते. तुम्हाला 1 तास बोलायचं ठरलं तर जमत नाही. म्हणजे आपल्याकडं शक्ती किती कमी आहे. पण ते ज्ञान जरी असलं तरी ते अज्ञान. त्याच्यात आपल्या स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान नाही. मी कोण हा शब्द त्यांच्याकडं नाही. तो अहंकार मी या शब्दामध्ये अहम ब्रह्मा अस्ति अहम म्हटला की मीपणा तयार होतो. म्हणून माणसाकडं मीपणा आहे. मीपणाच्या शब्दामध्ये इतके गळून जातात की आपण काय बोलतो याचाही त्यांना तपास नसतो. इतके गळून जातात, इतके बोलतात, इतकी बडबड करतात. हे शब्द ब्रह्माचा नाश केला जातो. त्याच्यातून पाप निर्माण होतं. म्हणून आपण क्रियामान कर्म करतो. शरीरानं कर्म करतो, वाचन करतो, मनानं करतो. म्हणून मागील जन्मामध्ये तुम्ही कोणाला मारला असेल, ताडला असेल, लक्ष्मी हिसकून घेतली असेल. जसे चोरी करताना माणूस त्या माणसाचा खून करायला सुद्धा भीत नाही. म्हणजे इतकं पाप करत राहतो, इतका पापी बनतो तो. आणि मग या जन्मामध्ये तो आला की मागं त्यांनी त्या माणसाला त्रास दिलेला असतो. आणि त्रास दिला की तो माणूस तुमचा सूड उगवण्यासाठी त्या ठिकाणी वाट पाहत असतो. मग सूड उगवण्यासाठी काय कार्य करणार, कशा रूपानं येणार, कोण काय करतो याचा तपास लागत नाही. म्हणून तो सूड नाहीसा करण्यासाठी आपल्याकडं सद्गुरूंनी नामस्मरण दिलेलं आहे. त्या नामस्मरणाचं ध्यान केलं की त्या माणसाचा सूड उगवण्याचं कार्य यशस्वी होत नाही. म्हणून आपण सगळे सत्संगतीत आलो. सत्संगती आहे. फार नामस्मरण करता असा अर्थ नाही, पण एक का नाम होईना 24 तासातला एक क्षण त्या नामामधून निर्माण होत असेल तर तो उत्तमात उत्तम राहतो. सत्संगतीतला क्षण असतो, ती खरी सत्संगती असते. म्हणून या जन्मामध्ये आपल्यावर प्रसंग निर्माण होतात, अनेक प्रसंग निर्माण होतात. आपण गाडी चालवतो, समोरून तो मेंढपाळ येतो, मेंढरं असतात,
मेंढरा हकीत चालतो. चालत असताना समोर गाडी चालवणारा त्यांनी पाहिल्याबरोबर यांची दृष्टी फिरली जाते, गाडी वायबल होते. त्या ठिकाणी आपण नामस्मरण केलं तर तरलं जातो, नाहीतर त्या ठिकाणी आपला अपघात झाल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्ही मागे जन्माने चोरी करताना, पैसे लुबाडताना खून केलेला आहे. मग तो खून त्या बदला घेण्यासाठी तो माणूस कशा रूपाने येतो सांगता येत नाही. तुमच्या कार्यामध्ये तुम्हाला अपयश निर्माण होतं, यश नाही येत. काही मंडळी सांगतात मी कोणाला त्रास देत नाही, माझा मी उद्योग करतो, मी इतकं चांगलं वागतो, सगळं चांगलं होतं, पीक उत्तम येतं, पण पैसा म्हणजे बाजारभाव मिळत नाही. का बरं? मी काय पाप केलं आहे का? अरे मागील जन्माचं प्रारब्ध कर्मामुळं तुला बाजारभाव मिळणार नाही. आणि एखादं प्रारब्ध कर्म चांगलं असेल तर त्याला सद्बुद्धी सुचून नेमकं बाजारभावाच्या वेळेला तो उत्पन्न काढतो आणि त्याला बाजार मिळाला जातो. मग किती माणूस पापी वागतोय, त्याला पैसा मिळतोय राव. म्हणजे आपल्या मनामध्ये किती शंका निर्माण होतात हे आपण तपासत नाही. म्हणून प्रारब्ध कर्म म्हणजे मागील जन्मामध्ये केलेल्या क्रियामान कर्मामधलं संचित कर्म साठवलं जातं आणि या जन्मामध्ये भोगरूपानं ते भोगावं लागतं. म्हणून त्या भोगाचा, प्रारब्ध कर्माचा नाश करायचा असेल भगवंताच्या नामाने नाश होतो. म्हणून कलियुगी उद्धार हरीच्या नामे, हरिनामामध्ये उद्धार आहे. पण इकडं कोणी येत नाही, कारण हे फुकटचं आहे. याला काय पैसा न लगे अडकर रुका. पैसा देऊन काही माणसं, अहो किती लोक महाराज लोकांना खर्च करतात याचा जर विचार केला. महाराज लोकांना कोरोना झाला तर 5-5, 7-7 लोक लाख रुपये भरतात त्या महाराजांची. एवढे महाराज, आणि काय जवळ आहे? शून्य. म्हणजे आपणही बुडिती आणि जगाही बुडविती. म्हणून आपल्याला कोणत्या सवयी नसतात. म्हणून मातेच्या उदरातून बाहेर आला, कोणत्या सवयी असतात तुम्हाला सांगा बरं. मातेचं स्तनपान करणं, दूध पिणं हीच त्याची सवय. पुढं अन्न खायला सुरुवात करतो. मग कोणतं अन्न खावं, कोणतं खाऊ नये यामध्ये तो विसरून जातो. जे खायचं नाही ते खायला लागतो, जे प्यायचं नाही ते प्यायला लागतो. प्यायला लागला, खायला लागला, तंबाखूची सवय लागली, गांजा ओढायची सवय काय सुटत नाही. आपण काय म्हणतो, सवय सुटत नाही. मग लावून घेताना काय सवय होती का? सवय नसताना सवय लावून घेतली. मग ती सवय आपण लावून घेतली, मग आपण का सोडू शकत नाही? सोडलीच पाहिजे. तर सत्संगतीचा लाभ, संतांच्या संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येण्याची पंथी. संत महात्म्याच्या मार्गाने गेलेले आहे त्याचं अनुकरण करावं लागतं. म्हणून भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी सगळ्यात सोप्यात सोपं नामस्मरण सद्गुरू समर्थ आंबेर बाबांनी प्रगट केलेलं आहे. कलियुगामध्ये संत महात्म्यांनी नामस्मरण केलं. खूप लोक मग इगतपुरीमध्ये गेला तर निवांत एका खोलीमध्ये 7-8 दिवस कोणाशी बोलायचं नाही, काय नाही, ते बसायचं आणि तिथं नामस्मरण जे आहे त्या मनाला निर्मळ करायचं. आणि ते मन काय असं स्वाद सोपं नाही. तुम्ही एकांतात बसला की त्याने भरारी मारलीच, ते काय तुमच्या हाती लागत नाही. म्हणून मन, बुद्धी, चित्त याला चित्तरोधाचा अभ्यास म्हणतात. तो अभ्यास करत असताना
चित्तामध्ये विक्षेप तयार झाला तर त्याचा परिणाम त्याला भोगावा लागतो. असा एक BA शिकलेला ब्राह्मणाचा मुलगा त्याने चित्तरोधाचा अभ्यास करत होता. तर मन, बुद्धी आणि चित्तामध्ये चिंतन आहे. ते विक्षिप्त झालं तर त्याचा परिणाम भोगावा लागतो. म्हणून त्याच्या मनाचा चित्तामध्ये विक्षेप तयार झाला. नामस्मरण करता करता त्याच्या आईवडिलांनी जेवण वाढलं आणि तो नामस्मरण करीत आपलं चित्त नामाकडे नेत असताना जेवण वाढलेलं आहे. त्या चित्तामध्ये विक्षेप तयार झाला तर इतका विक्षेप प्रगट झाला की तो जेवणाचं ताट पुढं आलं की शिव्या द्यायला सुरुवात करू लागला. आई वडील होते. 8 दिवस त्या ब्राह्मणाच्या मुलाला आई वडिलांनी सांभाळलं. ते ब्राह्मणाचा मुलगा. त्याला चित्त विक्षेप झाल्यामुळं ताट पुढं आलं की शिव्या देणार म्हणून त्याला हाकलून दिलं. तो पुण्यापासून फिरत येवतमध्ये आला. येवतमधून राहुगावमध्ये आला. राहुगावमध्ये आल्यानंतर त्यांनी सांगितलं मी 3 दिवसाचा उपाशी आहे, पण माझा एक स्वभाव आहे, ताट पुढं आलं की मी शिव्या देतो. ह्याच्यामुळं मला आज माझ्या पोटामध्ये 3 दिवस झालं अन्न नाही. आता तिथं ते सोनवणे आबाचे वडील सोनवणे आणि तो मारवाडी भटेवरा या दोघांनी हे काय बोलते. त्यांनी तांदूळ दिलं, सगळं दिलं, साहित्य दिलं, भांडी दिली. त्यांनी भात शिजवला, वरण शिजवलं आणि ताटात अन्न घेतल्यावर शिव्या द्यायला सुरुवात केली. मग ह्यांनी मागं पुढं पाहिलं नाही, ताट हिसकावून घेतलं, हाकलून दिलं. शेवटी तो सकाळी निघालेला 3रा पाढा या पाठेठाण गावामध्ये आला. हळूहळू चालत 3रा पाढ्यापर्यंत आला. आल्यानंतर तिथं बाबा आणि तुकाराम मिस्त्री नेटावर लाकूड काम करत होते. नेटावर आपलं लाकडाची आवतं भरायचं काम करत होते. तो तिथं आला आणि त्यांनी दोघांच्याही पाया पडला आणि सांगितलं मी 3 दिवसाचा उपाशी आहे, माझ्या पोटात अन्न नाही, पण मी ताट जवळ घेतलं की शिव्या देतो. मग बाबांनी तांदूळ आणून दिलं, मिस्त्रींनी डाळ दिली, भांडी घेतली. या मारुतीच्या देवळामध्ये तिथं माळवादी मंदिर होतं, आता स्लॅबचं आहे. माळवादी मंदिर होतं. इथं काय असे जाळ्या बिळ्या लावलेलं नव्हते, सगळं मोकळं होतं. तर तिथं त्यांनी अन्न शिजवलं, ताटामध्ये भात घेतला, वरण घेतलं आणि तो बाबा आणि ते तुकाराम मिस्त्री बसलेले होते. त्यांनी ताट घेतल्यावर शिव्या द्यायला सुरुवात केली. घास घ्यायचा, वाईट शिव्या द्यायचा. वाईट शिव्या द्यायला लागल्यावर मिस्त्रींना बाबांनी खुणवलं आणि गावाकडं तोंड केली, त्याच्याकडं ढुंगण केलं. तेच शिव्या इतक्या द्यायला लागला, घासागणित शिव्या देत होता. काय बोलत शिव्या देत होता, वाईट त्या कोणाला ऐकवणार नाही. पण बाबांनी आणि त्या मिस्त्रीला राग यायचा, पण बाबांनी सुपारी काढली, कातरली, मिस्त्रीला द्यायचे, ते थोडा एक घास खायचे. त्याचं जेवण पूर्ण होतोपर्यंत त्याला पाहिलं नाही. आणि मग तो पूर्ण तृप्त झाला. जीवन तृप्त झाल्याबरोबर पाय बाबांचे आणि त्या मिस्त्रीचे पाय धरले. म्हणला माझं सगळं दुखणं पळालं. म्हणजे संतांची कृपादृष्टी कशी असते तपासून घ्या. सांगितलं नाही, पण झालेला विक्षेप संपून गेला. परमार्थातला विक्षेप वाईट असतो.
म्हणून तो विक्षेप होऊ नये म्हणून बाबांनी मन घेतलं, दृष्टी घेतली आणि लक्ष घेतलं. मन किती भरकटलं तरी त्याच्यात विक्षेप होत नाही. चित्त भरकटलं तर चित्तामध्ये विक्षेप होतो. म्हणून बाबांनी मन घेतलं, दृष्टी घेतली आणि लक्ष घेतलं. म्हणून तुमचा श्वास तुम्ही दीर्घ केला, दीर्घ सोडला की मनाचा भाव नामाकडे आपोआप येतो. मनाच्या पाठीमागं पळाला तर मनाच्यापासून अभ्यास प्रगट होत नाही. म्हणून सावकाश श्वास घ्यायचा आणि सावकाश सोडायचा. मन कुणीकडे पळू द्या. सावकाश श्वास घेतला, सावकाश सोडला, श्वास दीर्घ झाला की मन नामाकडे येतं. आणि मनाचा भाव नामामध्ये नामरूप झाल्याबरोबर एकाग्रता तयार होते. मन नामामध्ये नामरूप झालं की कुंभक तयार होतो, प्राणायाम आपोआप तयार होतो. आणि मन नामरूप झालं की नाभिस्थानी आले पंचप्राण एके ठाई. सगळे प्राण, प्राण अपान व्यान उदान समान देवदत्त कुर्म कृकल धन 10 जे 5 उपप्राण 5 प्राण हे सगळे एकत्र येतात. समान वायू असतो. 6 आपला जीव निघून गेल्यानंतर 6 तास शरीर फुगत नाही, काही होत नाही. 6 तास जोपर्यंत समान वायू असतो तोपर्यंत शरीर 6 तास व्यवस्थितशीर राहतं. त्याच्या पुढं मग ते फुगायला तयार होतं, घाण तयार होते, ताठ व्हायला लागतं. म्हणून ते शरीर समान वायूमुळं लवलवीत राहतं. हे सगळं कार्य करण्यासाठी आपल्याला श्वासामध्ये प्रणव स्वरूपामध्ये नामाचा ध्वनी दिलेला आहे. आणि कुंडलिनी शक्ती झाली, जागी झाली की मग कुंडलिनी शक्तीमध्ये कुंडलिनी स्वरूपातला वायू तयार होतो. ओंकार स्वरूप वायू तयार होतो. नादब्रह्म तयार होतं. ते नादब्रह्म तयार झाल्यानंतर ते ज्या वेळेला ब्रह्मांडात जातं त्यावेळेला तिथं समीरू वायू असतो. तिथं सद्गुरू ओंकाराचं ध्यान शिकवतात. त्यावेळेला खरा अनुग्रह साधकाला प्राप्त होतो. खरा अनुग्रह म्हणजे हा जीवावरली माया बाजूला जाते. ती बाजूला गेली की मग या पिंडामध्ये 7 चक्र आहेत, 7 चक्र आहे. पहिल्या चक्रावर गणपतीचं दर्शन होतं, आधार चक्र आहे. दुसऱ्या चक्रावर स्वाधिष्ठान चक्र हे ब्रह्मदेवाचं दर्शन होतं. तिसरं चक्र आहे विष्णूचं म्हणा, पांडुरंगाचं म्हणा, कृष्णाचं म्हणा दर्शन तयार होतं. चौथं चक्र आहे हृदय चक्र. त्या हृदय चक्रामध्ये शंकराचं दर्शन होतं. 5वं चक्र आहे जीवाचं दर्शन होतं. कंठचक्र आहे, त्यामध्ये जीवाचं दर्शन होतं. मग मी कोण आहे, माझ्या स्वरूपाचं मला ज्ञान प्राप्त तयार होतं. म्हणून जीवावर आलेली माया बाजूला झाली की भ्रुकुटीस्थानी द्विदल चक्र आहे. मग सहस्रदळ कमलात गेला. सहस्रदळ कमलात गेल्याबरोबर त्या ठिकाणी त्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होतं. महाकारणाच्या स्वरूपामध्ये, महाकारणाच्या देहामध्ये तो अर्ध मसुरीच्या डाळीचा देह आहे. आणि झोप कुठून येते या प्रश्नाचं कुणीही उत्तर द्या. झोप कुठून येते, कशी येते, जागा कसा होतो, झोपेमध्ये एवढं गाढ निद्रेचं सुख भोगतो त्याचा अनुभव सांगा. म्हणून कारण देहामध्ये मसुरीच्या डाळी समान तो देह आहे. म्हणून त्या ठिकाणी पश्यंती वाणी आहे. तिथं फक्त लहरी असतात. त्या लहरीमध्ये तो झोपला जातो आणि त्या लहरी पुन्हा वाढल्या की तो जागा होतो. मग जागा होतो म्हणजे स्वप्नात येतो, सूक्ष्म देहामध्ये येतो. सूक्ष्म देहा अंगुष्ठ मात्र प्रमाण
आणि स्थूल देह आहे 3.5 हाताचा. आपल्या हातानं आपला देह 3.5 हात आहे, दुसऱ्याच्या हातानं नाही. एखादा किती उंच माणूस असू दे, त्याचा देह 3.5 हात असणार. म्हणून कलियुगामध्ये 3.5 हाताची उंची आहे. द्वापार युगामध्ये 7 हाताची उंची आहे. त्रेतायुगामध्ये 14 हाताची उंची आहे. आणि कृतायुगामध्ये 14 दुनी 28 हाताची उंची आहे. माणूस किती उंच असतो. म्हणून 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. म्हणून 1000 वर्ष तपश्चर्या करावी लागत होती. आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे. हे खरी नाम, हे खरी नाम. काय स्वनामाचा ध्वनी संपर्क स्वरूपामध्ये तयार होतो. तो संपर्क स्वरूपानं या 3.5 हाताच्या देहाला कुंभकाच्या पावरमधून शुद्ध करतो. कफ वात पित्त शुद्ध होतं, शरीर शुद्ध होतं. ही अशी पावर तयार होते. या पावरमध्ये शरीराचं वैभव प्राप्त होतं. म्हणून तुम्हाला मिळालेला अनुग्रह हा लाख मोलाचा आहे. याच्यावर अनेकाची अनेक स्वरूप आहे. काही पंथामध्ये सांगितलं जातं, कीर्तन प्रवचन करू लागला की प्रबोध, ज्ञानी झाला. पण ज्ञानातला अहंकार जात नाही. प्रबोध झाला, प्रबोध. काय झालं? आणि हेच नाम ओम सोम मनातले मनात असं जर जपलं, दीर्घ स्वरूपात जपलं तर क्रिया निर्माण होतात. क्रिया निर्माण होतात, पण पुढली प्रगती होत नाही. पुढली प्रगती हलत नाही. फक्त क्रिया निर्माण होणार. सात्विक भावाची वृद्धी तयार होणार, पण क्रिया तयार होत झाल्या तरी पुढं प्रगती होत नाही. त्याला ज्ञान प्रबोध, त्याला प्रबोध झाला म्हणतात. पण तो किती बोलला तरी खरी आत्मज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी या नामामध्ये ओंकाराच्या स्वरूपामध्ये ध्यान करण्याची पावर तयार झाली पाहिजे. तर खऱ्या अर्थानं हा देह किती मोलाचा आहे. कारण आपण नामस्मरण करतो. किती वेळ करतो? 1 तास करतो, अर्धा तास करतो, 3 तास करतो, 4 तास करतो, 6 तास करतो, 12 तास करतो. पण नामस्मरण किती घडलं याला महत्त्व आहे. कारण क्रिया उमटू लागल्या, नामावरलं लक्ष सुटलं जातं. म्हणून देहभाव सर्व जाय, मग विदेही स्थिती होय. मग देहभाव गेल्याशिवाय विदेही स्थिती नाही. ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहाते संभाळी. कोण सांभाळतो? ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहाते संभाळी. कोण देहाला सांभाळतो सांगा? कोण सांभाळतो? कोण? झोपेमध्ये सांभाळला जातो ते कळत नाही. झोपेमध्ये सांभाळलेलं कळत नाही. झोप कुठून आली याचंही ज्ञान नाही. एवढा सुखाचा आनंद निर्माण होतो. म्हणून सद्गुरू समर्थ अंबेबाबांनी, जगद्गुरू तुकाराम महाराजांचे अवतार सद्गुरू हंबीर बाबा म्हणून फक्त एक जीवनकलेची साधना ग्रंथ लिहिला आहे. एवढाच ग्रंथ आहे. पण त्याच ग्रंथामध्ये ज्ञानेश्वरीसारखं तरी अवधान एक ले दिजिये, एक लक्ष. श्वासामध्ये नाम जपण्यापासून ब्रह्मस्वरूप होईस तोपर्यंत देव पाहावयाशी गेलो तरी अवधान एक ले दिजिये. एक लक्ष देण्याचा अधिकार माऊलींनी सांगितलेला आहे. म्हणून माऊलींची ही ज्ञानेश्वरी सगळ्यापेक्षा सोपी आहे. पण लोक म्हणतात माऊलीची ज्ञानेश्वरी सोपी आहे, भागवत ज्ञानेश्वरी अवघड आहे, भागवत सोपा आहे. भागवता इतका अवघड ग्रंथ कोणताच नाही. का अवघड ग्रंथ नाही? तुम्हाला भक्ती कळाली नाही. भक्ती कळाली नाही.
भक्ती ते कठीण शूळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा. मग भक्ती किती कठीण आहे, तर भक्तीमध्ये भगवंत स्वरूप व्हावं लागतं. देव पाहावयाशी गेलो, तेथे देवच होऊन ठेवलो. म्हणून माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपानं आपल्या श्वासामध्ये प्रणव स्वरूपामध्ये नामाचा ध्वनी भरलेला आहे. त्यावर सांगा तरी अवधान एकले दिजिये, एक लक्ष द्या. एवढीच करायची सोपी गोष्ट आहे, पण लक्ष कोणी देत नाही. मन बाहेर पळतं, मन बाहेर पळतं म्हणून श्वासावर लक्ष द्या. सावकाश श्वास घ्या, सावकाश सोडा, सावकाश घ्या आणि सावकाश सोडा. श्वास दीर्घ घेतला आणि दीर्घ सोडला की मन नामाकडे येतं. हा दृष्टी नासिकाग्रे स्थिर केली, तुमची दृष्टी भ्रुकुटीत बाहेरच्या नाकाच्या शेंड्यावर ठेवली, पापणी लावून दिली नाही. डोळ्यात पाणी येऊ द्या, डोळे दुखू द्या, पापणी लावून दिली नाही. मन नामाकडे येतं. सावकाश श्वास घेतला जातो, सावकाश सुटला जातो आणि श्वासावर लक्ष गेलं, मन नामरूप झालं की कुंभक आपोआप होतो, प्राणायाम आपोआप होतो. प्राणायाम करावा लागत नाही. म्हणून या नामावर लक्ष द्या, तरी अवधान एकले दिजिये. किती सोपी माऊलींची ज्ञानेश्वरी आहे, पण इकडं कोणी लक्ष देत नाही. बाहेरच्या विषयावर किती लक्ष देतात. कीर्तन करायला सुरुवात केली, 2-2.5 तास हसवायला लागतो. काय सांगतो हेही कळेना, स्वतः काय बोलतो हेही कळत नाही. सांगितलं जगाला काय बोलव, कीर्तनकाराने हसवलं, खिदळवलं तर लोकांना कीर्तनकार चांगला हे आवडतो. पण काय ज्ञान सांगितलं हे तपास नाही. हसण्यावारी नेऊ नका, हसण्यावारी नेऊ नका. एवढं सामर्थ्य सांगितलं असताना हसल्यावारीच सगळा प्रपंच चाललाय. देह हसण्यावारी चाललाय, सगळं जीवन हसण्यावारी चाललंय. म्हणून तो बहिर्निष्ठ विषयामध्ये रंगला जातो. म्हणून सोडून द्या, बाहेरचे विषय सोडून द्या. हे जे बाहेरचे विषय आहे, हे विषय तुमच्या जीवनाचा नाश करतात. म्हणजे चांगलं नामस्मरण मिळून सुद्धा उपयोग होत नाही. म्हणून तरी अवधान एकले दिजिये, फक्त एक लक्ष द्या. एवढा खरा सुखाचा आनंद, सुखाचा सोहळा, याच देही याच डोळा, पाहे मुक्तीचा सोहळा. मी हृदय असता रामू, सर्व सुखाचा आराम. तुम्हाला सर्व सुख पाहिजे ना? सर्व सुख, सुख दुःख नाही, सुख शब्द आहे. सर्व सुखाशी पात्र व्हायचे. म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये भोक्तृत्व हे भोगावंच लागतं. पण भोक्तृत्व भोगत असताना तो रोग सौम्य होतो. राम शरभंग ऋषी होते, शरभंग ऋषी होते. राम त्या शरभंग ऋषीच्या आश्रमाहून जाणार होते. हे त्यांना निरोप होता. मग शरभंग ऋषीला रक्तपिती रोग होता. कातड सगळं रक्तपितीचं, सगळं उमटलेलं, पण आज सगळं शरीर शुद्ध. राम या रस्त्याने येणार आहेत म्हणून वरलं रक्तपितीचं कातड काढलं आणि एका टोपलीखाली झाकून ठेवलं. पहा पावर केवढी आहे. शरीर तेजस्वी केलं. राम आले, रामाला आडवं होऊन आश्रमात नेलं. फराळ सर्व कार्य फलाहार दिला. सगळं गप्पा गोष्टी परमार्थाच्या झाल्या आणि रामाचं लक्ष त्या कोपऱ्यामध्ये टोपली खाली
कातडं झाकलं होतं तर टोपली टुनटुन टुनटुन उडत होती. रामाने विचारलं, महाराज त्या टोपलीखाली काय आहे, टोपली का उलटते? टोपली निर्जीव आहे पण ती अशी उलटते का म्हणलं. म्हणले महाराज, रामाला म्हणले महाराज ते काय विचारू नका. परत त्यांनी समजावून सांगितलं पण रामाने काय ऐकलं नाही. मग शेवटी टोपली उचलली आणि कातड आहे. म्हणले मला रक्तपितीचा रोग आहे पण मला त्रास होत नाही. मग एवढे ज्यांचं सामर्थ्य आहे, हा भोग आहे, हा भोग कातड्यासहित बाजूला काढण्याची ज्यांची ताकद असताना ते रक्तपितीचं कातडं का ठेवलं गेलं, ते प्रारब्ध करण्याचा भोग होता. पण त्या कातड्यामध्ये रोग असणारा रोग संपलेला होता नामाच्या पावन. दुसरं उदाहरण काय आहे, सज्जनगडावर रामदास स्वामी होते. त्यांना थंडी वाजून आली, ठट इतकी थंडी वाजली की अंग टन उडत. तेवढ्यात त्यांना निरोप आला, छत्रपती राजे पायथ्याशी आलेले आहेत. इकडं थंडी वाजून आलेले, आता राजा आल्यावर काय बोलायचं. मग त्यांनी ते थंडीचं वरलं कातड काढलं आणि त्या कोपऱ्यात टोपलीखाली झाकून ठेवलं. छत्रपती राजे आले, गप्पा गोष्टी झाल्या, राजकारणाच्या झाल्या, परमार्थाच्या झाल्या, भक्तीच्या झाल्या, समाजाच्या हिताच्या झाल्या, राजाचं कर्तव्य कर्माच्या गोष्टी झाल्या आणि राजाचं सहज लक्ष त्या कोपऱ्यात टोपली का उडते म्हणून लक्ष गेलं. मग सांगितलं, राजांनी विचारलं, महाराज ती टोपली का उडते? राजे काय हटाना, महाराज काय लवकर सांगा ना. मग महाराजांनी नाविलाजानं टोपली उचलली, दाखवली, काय हे कातडं. म्हणजे ते कातडं ज्यांची ताकद आहे रोग नाहीसा करण्याची, पण भोग भोगण्याचा अधिकार आहे, कर्तव्य भोगावंच लागतं. रोग जरी नामाच्या पावरनं शुद्ध झाला तर आतला भाग शुद्ध होतो. रोग आहे तो जरी असला तरी काही करत नाही, भोग भोगावे लागतातच. पण भगवंताच्या नामाच्या पावरनं तो रोग अंतर्निष्ठ स्वरूपातल्या कोणत्याही इंद्रियाला त्रास देत नाही. म्हणून तो रोग नाहीसा करण्यासाठी भगवंताचंच नामस्मरण करावं लागतं. म्हणून बाबांनो, मनुष्य जन्म हा लाख मुलाचा आहे. याची किंमत तुम्हाला आम्हाला कळत नाही. इतके आपण या नाशिवंत देहावर आसक्त झालेलो आहोत. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावध व्हा. म्हणून तरी अवधान एकले दिजे. नाम घेतल्यापासून देवरूप होईस तोपर्यंत तरी अवधान एकले दिजे. या जीवावरली माया बाजूला काढली, आत्मस्वरूप झाला, आत्मस्वरूपामधून परमात्मा स्वरूप झाला. देव पाहयाशी गेलो, तेथे देव ठेलो. एवढा जरी अधिकार मिळाला तरी भोक्तृत्व रूपाने भोगावंच लागतात. पण तो रोग त्याला काही करत नाही. म्हणून केलेली प्रवचनरूपी सेवा वेडी का वाकडी देव जाणे. आपुले बळे नाही मी बोलत, सखा पांडुरंग वाचा त्याची. तुमची सुद्धा वेदवाणी पांडुरंगाची आहे, पण तुमच्याकडं मीपणा आहे. मीपणाच्या भावामुळं या नाशिवंत देहावर प्रेम केलं जातं. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य का तो काळ सावधान. म्हणून बाबांनो, आपल्या मुखामधून निघणारी ही वेदवाणी ब्रह्मस्वरूप आहे.
म्हणून लबाड बोलू नका, खोटं बोलू नका. ब्रह्माचा भ्रष्टाचार होतो, शब्दामधून ब्रह्माचा भ्रष्टाचार होतो. पण कलियुगामध्ये लोक सांगतात खोटं बोलल्याशिवाय प्रपंच नाही. खोटं बोलायची काय जरुरी नाही, पण खोटं बोलल्याशिवाय पैसा मिळत नाही, हे त्यांच्या ठोका तयार झालेला आहे. राजकारत्यापासून महाराजांच्यापासून महाराजसुद्धा लबाडी करतात. कोण गांजा पितो, कोण दारू पितो, कोण रंडीबाजी करतो, कोण काय करतो. महाराज बोटा मोजणे इतके चांगले आहेत, बोटा मोजणे इतके चांगले आहेत. नाहीतर महाराजा इतका खडूस माणूस तुम्हाला कोणताही सापडणार नाही. खडूस माणसं आहेत, कारण अहंकारी असतात. त्यांना मिळालेला अहंकार फार वाईट असतो, पण ते अहंकारी असल्यामुळं अनुभव येऊन सुद्धा अहंकार सुटत नाही. अनुभव, महाराज लोकांना अनुभव येऊन सुद्धा अहंकार सुटत नाही. म्हणून बाबांनो, केलेली प्रवचनरूपी सेवा ही तुमच्या हृदयातल्या रामाच्या चरणी अर्पण करतो आणि प्रवचनरूपी सेवेला विराम देतो. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु समर्थ अंबीर बाबा महाराज की जय. जनता जनार्दन महाराज की जय. या ठिकाणी